विद्यार्थी मित्रांनो, मी S.R. दंडे, शिल्पनिदेशक सांदाता, शासकीय संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। आज आपल्या जे प्रात्यक्षिकाचं नाव आहे ते आर्क वेल्डिंग प्लांट हाताने सेटिंग अप आर्क वेल्डिंग प्लांट। आपण वेल्डिंग करत असतो, तर वेल्डिंगसाठी कोणती गोष्ट आवश्यक आपल्याला? उष्णता म्हणजे हीट। तर हीट मिळवण्याचे आपापले वेगवेगळे मार्ग आहेत। आपल्याला वेल्डिंगसाठी जी उष्णता आपण मिळवतो ती तीन वेगवेगळ्या प्रकारे मिळवल्या जाते। उष्णता मिळवण्याचे तीन साधनं आपण सांगितलेले आहे। पहिला कोणता आहे? आर्क किंवा इलेक्ट्रिक, दुसरा गॅस आणि तिसरा इतर साधने। इतर साधने म्हणजे उष्णता मिळवण्यासाठी गॅसचाही वापर करायचा नाही आणि इलेक्ट्रिकचाही वापर करायचा नाही, त्याच्याबद्दल माहिती आपण नंतर पाहणार आहोत। तर आज जो आपला आर्क वेल्डिंग प्लांट हाताने आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकणार आहोत। तर कौशल्य कोणते आहे की आपल्याला माहीत पाहिजे की आपण एखादं जर काही नवीन वाहन घेतलं, तर नवीन वाहन घेतलं, समजा 4 व्हीलर घेतला आपण, तर आपल्याला समजून घ्यावं लागते की बटन कुठून सुरू करायचं किंवा स्टार्ट कशी करायची, गाडी चाबी कुठे लावायची, गिअर कोणता बदलायचा, ब्रेकचं काय काम आहे, ॲक्सिलेटरचं काय काम आहे। तशाच प्रकारे आता आपल्याला हे आर्क वेल्डिंग मशीन जेव्हा हाताळायचे आहे तर त्याची जुजबी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। त्याच्यात स्किल कोणते कोणते आहे? तर स्किल आहे तुम्हाला मशीन चालू करणे, मशीन बंद करणे, होल्डर केबल कसे लावणे, होल्डर केबलला इलेक्ट्रोड होल्डर लावणे, लग्स लावणे, अर्थ क्लॅम्प लावणे आणि ते फिट करून मशीन चालू किंवा बंद कशी होते त्यासाठी आपण याचा अभ्यास करणार आहोत। तर आणि 300 अँपिअर करंट क्षमता असलेली ही मशीन आहे। त्याच्यासोबत याला लागणारं पूरक साहित्य म्हणजे आता आपण याच्यानंतर याला होल्डर केबल जोडणार आहे, अर्थिंग केबल जोडणार आहे, तर नट बोल्टच्या सहाय्याने आपल्याला बोलावं लागतं। तर योग्य मापाचे पाने सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे। इतर आवश्यक बाबीमध्ये काय की आपल्याला ही वेल्डिंग मशीन आहे, ही वेल्डिंग मशीन सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिकचा सप्लाय पाहिजे। तो इलेक्ट्रिकचा सप्लाय मशीनला अर्थिंग ह्या गोष्टी आपल्याला त्याला पुरवठा म्हणून आवश्यक आहे। तसाने इक्विपमेंट लागणार आहे, तर आपल्याला विशिष्ट मापाचे पाने लागतील, लग्ससाठी फिटिंग करायसाठी हे लागेल आणि तुमचा जो केबल आहे तो केबल कटिंग करण्यासाठी कटर पाहिजे। म्हणजे आपण ते जी होल्डर केबल आहे किंवा अर्थिंग केबल, अर्थिंग आपण होल्डरमध्ये, इलेक्ट्रोड होल्डरमध्ये आणि अर्थिंग केबलमध्ये जोडण्यासाठी आपल्याला हे उपकरणांची आवश्यकता आहे। तर या पाठामध्ये आपण ही जी वेल्डिंग मशीन आहे ही ऑन करताना हा आपल्याला पहिले स्विच ऑन करायचा आहे। स्विच ऑन केल्यानंतर या मशीन सुद्धा, या मशीनचा पण ऑन स्विच आहे, हा ऑन केल्यावर ही मशीन आता सुरू झालेली आहे। आपली ही मशीन कोणती आहे? 3 फेज सप्लायवर चालू झालेली आहे आणि या मशीनचं नाव आहे मेमको, म्हणजे कंपनीचं नाव मेमको आहे। आता हे सर्व करत असताना आपल्याला काही दक्षता घेणं आवश्यक आहे की आपण दक्षता कोणती घ्यायची आहे की या वेल्डिंग मशीनला पक्के अर्थिंग असणं आवश्यक आहे। पहिली अट आहे, कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणाला जर योग्य अर्थिंग नसेल तर आपल्याला शॉक लागण्याची संभावना असते आणि त्याच्यात जर करंट लीक झाला तर आपली बॉडी अर्थून आपल्याला शॉक लागू शकतो। नंतर काय, हा वेल्डिंग मशीन चालू केल्यानंतर या वेल्डिंग मशीनच्या मागे पंखा आहे, तो पंखा चालू आहे की नाही ते बघायचा। जर समजा पंखा जर चालू नसेल तर काय, तुम्हाला मशीन चालू करायची नाही। त्या इलेक्ट्रिशियन सेक्शनमध्ये जाऊन तज्ज्ञ व्यक्तीकडून तो पंखा सुरू करायचा आहे। पंखा चालू झाला नाही तर काय होईल, याच्यामधल्या ज्या वाइंडिंग आहे त्या वाइंडिंग तुम्हाला जास्त गरम होतील आणि मशीन खराब होण्याची किंवा वाइंडिंग जळण्याची शक्यता असते। तिसरी तुम्हाला काय करायचं आहे की ज्वालाग्राही पदार्थांपासून आपल्याला वेल्डिंग दूर करायचं आहे। तर आपल्याला कमीत कमी 3 मीटर दूर पर्यंत तरी तुमचा ज्वालाग्राही पदार्थापासून तुम्हाला दूर वेल्डिंग करायचं। चौथं काय, ओलसर जागेवर वेल्डिंग काम तुम्हाला करायचं नाही, ठीक आहे। तर आता आपण याच्यानंतर बघू की आपल्याला होल्डर केबल आणि अर्थिंग केबलला इलेक्ट्रोड होल्डर आणि अर्थ क्लॅम्प आणि वेल्डिंग लग कसं फिट करायचं आहे ते आपण आता पुढे बघू। काय याला म्हणतात इलेक्ट्रोड होल्डर आणि हे जे आहे याला म्हणतात वेल्डिंग केबल। ही जी वेल्डिंग केबल ही कॉपर पासून बनलेली आहे आणि याची जी क्षमता आहे ती 400 अँपिअर एवढी आहे। हा जो इलेक्ट्रोड होल्डर आहे याची सुद्धा 400 अँपिअर कॅपॅसिटी आहे। आता हे लावताना आपल्याला काय करायचं आहे, तर पहिले हे इन्सुलेटेड हँडल आहे, हे इन्सुलेटेड हँडल काढून आपल्याला काय करायचं आहे, हे आधी या केबलमध्ये टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला होल्डर व्यवस्थित फिट करता येईल। जर आपण होल्डरला आधी हा जो होल्डर या इथे आपल्याला ही सर्व अटॅचमेंट या केबलला लावून हा होल्डर या केबलला जोडायचा। त्याचप्रमाणे दुसऱ्या टोकाला काय करायचं आहे, समजा जर हँडल नाही टाकला आणि आपण हे लावलं तर हा जो
होल्डर आहे तो ओपन राहील आणि आपल्याला शॉक बसण्याची शक्यता असेल. दुसऱ्या टोकाला आपल्याला हा वेल्डिंग लग्स लावायचा. हा जो वेल्डिंग लग्स, हा वेल्डिंग लग्स काय करतो, मशीन आणि हा जो वेल्डिंग केबल आहे या केबलमध्ये लूज कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. लूज कॉन्टॅक्ट ठेवला नाही तर काय, लूज कॉन्टॅक्ट राहिला तर काय होईल, स्पार्किंग होईल आणि आपल्याला पाहिजे तेवढा करंट आपल्याला वेल्डिंगच्या ठिकाणी पोहोचणार नाही. आणि हा केबल जो हा वेल्डिंग लग्स याला म्हणतात. हे वेल्डिंग लग्स ॲल्युमिनियम अलॉय किंवा कॉपर अलॉय पासून बनलेले असतात. हा ॲल्युमिनियम अलॉय पासून बनलेला आहे. हे जे आपण इन्सुलेशन याचं काढलेलं आहे, हे इन्सुलेशन या बाजूला याला असा होल आहे, हे याच्यामध्ये हा केबल टाकून याला क्रॅम्पिंग करून किंवा सोल्डरिंगच्या सहाय्याने सुद्धा आपण याला फिट करू शकतो. आता हे आपण होल्डर, इलेक्ट्रोड होल्डर केबलला जोडत आहे. अर्थ क्लॅम्पच्या क्लॅम्पला जोडून राहिलेला आहे आणि लग्स लावून राहिलेला आहे. आता हा इलेक्ट्रोड होल्डर आहे तो आपण या होल्डर केबलला प्लायर आणि याच्या साह्याने नट जो विशिष्ट मापाचा जो पाना आहे त्याच्या साह्याने हे असं आपण फिटिंग केलेलं आहे. आणि हे सर्व फिटिंग झाल्यानंतर हा जो इन्सुलेशन हँडल आहे तो आपण आता इलेक्ट्रोड होल्डरला लावून आपण ही पुढची तयारी केलेली आहे. अशा तऱ्हेने हा जो इलेक्ट्रोड होल्डर आहे तो होल्डर केबलला लागलेला आहे आणि आपण हा लग्स लावलेला आहे. हा लग्स सुद्धा मशीनला जोडण्यासाठी होल्डर केबलला लावलेला आहे. याच्यावर आपण क्रॅम्पिंग करून किंवा सोल्डरिंग करून सुद्धा हा वेल्डिंग लग्स या केबलला लावू शकतो. आता हा तयार झालेला होल्डर केबल आणि अर्थिंग केबल आपण लग्सच्या साहाय्याने वेल्डिंग मशीनला जोडत आहोत. त्यासाठी आपल्याला नट बोल्ट विशिष्ट मापाचे वापरून या पाण्याच्या साहाय्याने पूर्ण कनेक्शन आपण टाईट करून घेऊया की जेणेकरून कनेक्शन लूज राहणार नाही. मशीनचा पहिला फ्रंट पॅनल आहे. या फ्रंट पॅनलमध्ये इथे जॉब लिहिलेला आहे म्हणून इथे आपण अर्थिंग केबल जोडलेली आहे. आणि इथे दोन गोष्टी आहे, इथे होल्डर जोडायचा आपल्याला, इथे हाय लिहिलेला आहे, इथे लो लिहिलेला आहे. तर ही जी इथे काटा आपला दाखवलेला आहे इंडिकेटर की आपल्याला करंट रेंज किती पाहिजे. तर इकडे या बाजूला करंट रेंज आहे हाय 100, 120, 140, 175, 200, 200 अशी ही हायची करंट रेंज आहे. आणि इकडे दिलेला लोच्या करंट रेंजमध्ये 60, 80, 90, 100, 140 आणि इथे होल्ड मीटर दिलेला आहे की जेणेकरून आपण वेल्डिंग करताना आपल्या मशीनमध्ये किती होल्ड आपल्याला मिळून राहिलेला आहे. आता आपण हा जो होल्डर केबल आहे हा होल्डर केबल हायवर लावला आहे म्हणून आपल्याला ही हायची आपल्याला करंट रेंज वापरायची आहे. समजा हा जर होल्डर केबल लोवर लावला तर या इकडची लोची करंट रेंज वापरायची आहे. करंट कमी जास्त करण्यासाठी हा जो रेग्युलेटर आहे करंट रेग्युलेटर याला म्हणतात. तर इथे आपल्याला हाय आणि लोचं मार्किंग दिला त्यानुसार त्या दिशेने हा करंट रेग्युलेटर फिरून आपल्याला करंट कमी किंवा जास्त करता येतो. इलेक्ट्रोडच्या साईजनुसार आपल्याला करंट कमी किंवा जास्त करावा लागतो. हा आता आपण 3.15 मिलीमीटर डायमीटरचा इलेक्ट्रोड घेतलेला आहे आणि वेल्डिंग मशीनवर 110 अँपिअर एवढा करंट स्थिर करून घेतलेला आहे. आपल्याला इथे आपण आज आर्क स्ट्रायकिंग शिकणार आहोत. आर्क स्ट्रायकिंगच्या दोन पद्धती आहे, एक आहे स्क्रॅचिंग मेथड आणि दुसरी आहे टॅपिंग मेथड. तर स्क्रॅचिंग मेथड म्हणजे काय, तर स्क्रॅचिंग करणे म्हणजे आपण ओरबडणे किंवा ओरखडा घेणे. आपल्याला जे नवीन शिकणारे वेल्डर आहे त्यांना त्यांच्यासाठी ही जी हे आहे ही उपयुक्त पद्धत आहे. तर अशा पद्धतीने स्क्रॅचिंग करताना तुम्हाला तिरपा असा चालून स्क्रॅचिंग करायची आहे. आणि दुसरी मेथड आहे टॅपिंग. टॅपिंग म्हणजे काय, जागेवरच आर्क तयार करणे. इथे टच केला आणि वर उचलला जो आर्क तयार होतो त्याला टॅपिंग मेथड असं म्हटलं जाते. स्क्रॅचिंग आणि टॅपिंगमध्ये टॅपिंग मेथड जास्त वापरला जाते कारण स्क्रॅचिंग जर आपण वापरलं तर स्क्रॅचिंगमध्ये काय होते, या जो जॉब आहे त्या जॉबचा पृष्ठभाग खराब होतो. परंतु ज्यांना वेल्डिंग काहीच येत नाही तर सुरुवातीला तुम्हाला स्क्रॅचिंग मेथडनीच आर्क तयार करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला वेल्डिंग स्क्रीनमधनं आर्क पाहण्याची सवय झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला टॅपिंग या आर्क मेथडचा वापर करायचा आहे. तर आर्क तयार करण्याचा आपण सराव करून राहिलो होता. आर्क तयार करण्याच्या दोन पद्धती मगाशी आपण पाहिल्या, स्क्रॅचिंग आणि टॅपिंग. तर जे नवशिके वेल्डर आहे ज्यांनी कधी वेल्डिंग केलेलं नाही अशा वेल्डरसाठी स्क्रॅचिंग मेथड आपण वापरतो आणि नंतर टॅपिंग म्हणजे जागेवरच टच करून तिथे जागेवरच आर्क तयार करणे त्याला टॅपिंग
पद्धत असं म्हटल्या जाते. तर स्क्रॅचिंगपेक्षा टॅपिंग पद्धत जास्त चांगली आहे. तर ती कशी होते आपण पाहू. स्क्रॅचिंगमध्ये असा इलेक्ट्रोड घेऊन 70 ते 80च्या कोनात ठेवायचा आणि तुमचा असा ओरखडा याच्यावर ओढायचा. जसं आपण ओरखडा करतो, स्क्रॅच करतो, स्क्रॅचिंग करायचा. तर या पद्धतीने काय होते, तुम्हाला नवीन शिकणारा वेल्डरचा इलेक्ट्रोड त्या जॉबला चिपकत नाही आणि तुम्हाला वेल्डिंग स्क्रीनमधनं वेल्डिंगची जागा पाहण्याचा सराव होतो. दुसरी जी मेथड आहे ती टॅपिंग आहे. टॅपिंगमध्ये जागेवरच आर्क तयार करणे, म्हणजे इथे टच करायचा, सर्किट पूर्ण जागेवरच आर्क तयार केला. हा एक याला म्हणतात टॅपिंग मेथड. ही जी पद्धत आहे या पद्धतीचा वापर आपण वेल्डिंगमध्ये जास्त करत असतो. ही झाली टॅपिंग मेथड. जागेवर आर्क तयार झाला पाहिजे. ही जी प्लेट आहे ही आपली स्क्रॅप प्लेट आहे, खराब होते म्हणून. या टॅपिंग पद्धतीचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. याच्यानंतर गरम जॉब पकडण्यासाठी हा जो गरम झालेला जॉब आहे हा सांडशीने पकडून आपल्याला कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि गरम जॉबवर हॉट लिहून ठेवायचा, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना जो जर हात लावला बर्न येण्याची शक्यता आहे ती होणार नाही. याच्यावर आपण चिपिंग सुद्धा करू शकतो. जे स्लॅग जमा झाली आहे ती स्लॅग काढण्यासाठी या चिपिंग हॅमरचा आपण वापर करत असतो. ही जी चिपिंग हॅमर आहे याला चिपिंग हॅमर म्हणतात. ही 250 ग्रॅमची आहे आणि याला 2 टोक आहे, एक टोकदार आहे, एक चपटा आहे. तर अशा पद्धतीने जॉब झाल्यानंतर आपण याच्यावर चिपिंग करून वायर ब्रशच्या साहाय्याने करत असतो. तर ही प्लेट खराब झालेली आहे. आपण जो आर्क स्ट्रायकिंग करतो त्या प्लेटवर करतो, त्याच्यामुळे आपल्याला साफ करण्याची आवश्यकता नाही. तर या पाठात आपण 2 गोष्टी शिकलो की आर्क वेल्डिंग प्लॅन्ट कसा सेट करायचा. आपण होल्डर केबल लावली, होल्डर लावला, वेल्डिंग लग्स लावले, अर्थ क्लॅम्प लावला आणि आर्क तयार करून शॉर्ट बीट टाकण्याचा सराव केला. तर या पाठाचा सारांश असा आहे की तुम्हाला वेल्डिंग शिकण्यासाठी जी वेल्डिंगची प्राथमिक माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे ते या पाठात आपण शिकलेलं आहे. करंट सेट कसा करायचा, इलेक्ट्रोडच्या साईजनुसार काय किती अँपिअरचा करंट सेट करायचा, करंट ॲडजस्टरचा वापर कसा करायचा, या सर्व गोष्टी या आपण पाठात शिकलेलो आहे. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात राहतील अशी अपेक्षा करूया.